सुरुवात करतात, त्याच्यावर शाब्दिक गुन्हा करतात. आणि काल तुम्ही मी तुम्हाला सांगतो, तो एक नंबरचा फाट्या माणूस आहे. मी ज्या वेळेला काल TV शोला गेलो त्या चॅनलवाल्याने त्याला सांगितलं नव्हतं मी येणार आहे. जसं त्याने मला पाहिलं तसं तो कुठे पळू आणि कुठे नाही अशी त्याची गती झाली आणि त्याने लगेच त्याच्या ड्रायव्हरला गाडी पाठच्या दरवाजाला लावायला सांगितली आणि तो पळून गेला. म्हणजे अक्षरशः सदावर ते पळून गेला. महाराष्ट्र ज्या वेळेला महाराष्ट्र सैनिक समोर येतात त्यावेळेला त्याची हीच गती पुढेही होणार आहे. TV चॅनलवर कुठल्या तरी कोपऱ्यात बसून बडबड करणं आणि महाराष्ट्र सैनिकाच्या समोर बसून बडबड करणं यात फरक आहे हो. जर तो तिथे काय बडबडला असता तर त्याला तिथंच हाणला असता काल मी. तर माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक आहेत, त्याला TV चॅनलवर जी काही बडबड करायची त्या करू द्या. ज्या दिवशी हाताला लागेल आमच्या कोणाच्याही त्या दिवशी सदावर ते डोळ्यातला चष्मा हा त्याच्या डोळ्यात नसून डोळ्यावर लावलेला असेल. तरी मी वैयक्तिक एकच विचार करतो की जिथे सदावर ते भेटेल त्याला तिथेच ठोकायचं.